नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत माझ्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे जस्ट बक। कुठे चाललोय आपण? महत्वाचं काम करायला। काय येते महत्वाचं काम? माझं चेकअप। परत आजारी पडायचं नाही। नक्की? बिलकुल नाही। प्रॉमिस? काळजी घ्यायची। प्रॉमिस? प्रॉमिस। असं करतात प्रॉमिस? पीस आहे हे, पीस। प्रॉमिस प्रॉमिस प्रॉमिस। प्रॉमिस। जसं मम्मी म्हणाली तसं आम्ही चाललो आहे आता मुंबईला, आणि आम्ही जाणार आहोत मावशीकडे पहिल्यांदा। सो तिथे कोण कोण भेटतं, कोण कोण येतं व्लॉगमध्ये ते बघत राहा। फ्रॉम चा शेवटचा एपिसोड कसा वाटला तुला? आता फ्रॉम येणार पुढच्या वर्षी 2027। कधी पण आता कधी आलेला? एप्रिल मध्ये ना? हा मग तसंच। मग काय बघणार बाबा, फ्रॉम नाही तर काय बघायलाच नाही आता। हा रे, ऍक्च्युअल मध्ये तसं फ्रॉम सारखं काही नाही, इथे भात लावला जातोय। आणि हे नवीन किचन मध्ये मी आलेली आहे परत। ही जुनं आहे, तुमच्यावाला नवीन आहे। अरे म्हणजे त्यांच्यासाठी, व्ह्युअर्स साठी नवीन किचन ना। तरी हे पण तसं बघायला नाही। आज क्या है मेनू में? आज मेनू है हे मेथीची भाजी, बीटाची कोशिंबीर आणि चपाती। मेरे लिए क्या है? तुम्हारे लिए स्पेशल चिकन है। फ्राइडे है तो अच्छी बात है। होना भी मेथीची भाजी। नाव मेथीची भाजी, रिच इन फायबर आपल्याला काकडीमधून मिळतं। मी विचार करते शुड आय स्टार्ट लाईक ड्रिंकिंग कोलॅजन? खरंच चांगला रिझल्ट मिळतो। पण ते कोणतं वालं इज माय क्वेश्चन अगेन। HK वायटल्सचा मी रिव्ह्यू चांगले ऐकले। तुम्हाला जर माहिती असेल की कोणतं कोलॅजन चांगलं आहे, प्लीज कमेंट करून मला सांगा। रिसर्चचा टॉपिक येतो। मरीन कोलॅजन काय असतं? ते पण काहीतरी वेगळं आहे, आणि नॉर्मल कोलॅजन वेगळं आहे। लाईक आय हॅव सीन पीपल ड्रिंकिंग मरीन कोलॅजन ऑल्सो अँड नॉर्मल कोलॅजन, दोनों एक साथ। असं नको व्हायला। सगळं एकत्र करून डायरेक्ट LED बल्ब तोंडाचा म्हणून। एक गोष्ट जी माझ्यासाठी काम करते आहे रिसेंटली, दॅट इज राईस वॉटरचं ते टोनर। त्याच्यामुळे माझं स्किनचं टेक्स्चर जरा नीट झालेलं आहे। बाकी स्टे हायड्रेटेड प्रयत्न चालू आहेत। सर्दीपासून माझा हां, अशी अचानक मध्ये का होते माहिती नाही, काहीतरी अटल सेतूमध्ये घुसलेलं आहे। असं खिडकी उघडलेली ना, वाऱ्यासोबत काहीतरी घुसलं। सो बघूया, आपला दुसरा मेंबर येतोय, आम्ही वाट बघतोय त्याची, कधी येईल बघूया। आल्यावर भेटा। मुंबई आई और इधर ये नहीं खाए तो चेंबूर this is not pav, it's misal pav. What do you think about it? Misal pav. बाबा, आपण आलो आहोत मावशीच्या किचन मध्ये।
मी ट्रायपॉड आणायचा विसरली आहे ॲज युजल. सो यू हॅव टू बेअर विथ मी. ऑल्सो आम्ही बाहेरून मंचुरियन पाव खाऊन आलो आहे, ज्याच्या क्लिप्स तुम्ही बघितल्या असतील आत्ता अगोदर ह्याच्या. मी काहीतरी बनवते. लेट्स ट्राय. Bruh. बेटर लाइटिंग इट इज. आपण बनवतो आहोत झोल मोमोज. सो वी आर नाउ मेकिंग द झोल फॉर द वो झोल नहीं, द झोल फॉर द झोल मोमोज. ड्रेस खूप छान आहे. असा फ्रंट ओपन मधून शिवायचा म्हटलं तरी हे बघ असा इथपर्यंत क्लोज देऊ शकते तू. आणि मग प्युअर जॉर्जेट आणि प्लाझो आहे खाली. हे बघ पंखा बंद कर यूट्यूब. है ना. पंखा बंद कर. पंखा मला हे अगोदर लसूण वाटले. आणि काय आहे ज्वारी ते पाक. लास्ट आपलं होतं की दिस इज गोइंग टू बी मोर लाईक अ मुंबई कम Bruh. झोल रेसिपी ब्लॉग. सो खूप जास्त सो केल्यानंतर वी आर ॲडिंग लॉट्स ऑफ तेल. देन उसमें जाएगा. मी चष्मा लावायला पाहिजे खरं. मी गाडी चालवत होती मला दिसत नव्हतं. नाव केसेस. सो तुम्ही एवढं सो काय करते माझ्या व्हिडिओजमध्ये. तेल पडलेलं आहे. gonna put some jeera. Then put some hing. Then I'm gonna put loads of lasun. Then we're gonna put dry red chilies, about 3 to 4. जैसे बहुत लोगों ने मेरे को बताया, एक दो फ्रेंड्स ने मेरे, कुछ लोगों ने, कुछ व्यूअर्स ने कि सारा कंटेंट मराठी में होता है. कभी कभी थोड़ा सा हिंदी बीच में आए तो नॉन महाराष्ट्रियन लोगों को पता चलेगा कि एग्जैक्टली चल क्या रहा है कंटेंट में. तो इसीलिए आई थॉट कि ये वाली रेसिपी हम हिंदी में लाएंगे. क्यों नहीं. डाल दिया है प्याज. ये सब कुछ रोस्ट होगा लो फ्लेम पे. बिकॉज नहीं किसको. और जितना लो फ्लेम पे करोगे उतना अच्छा होगा. टेस्ट अच्छा लगेगा. ऐसा खुदकने वो किसने बोला तेरा. So प्याज is थोड़ा सा नमक so that the प्याज
can become थोडासा then we will put some sugar. थोड़ा सा कैरमलाइज फ्लेवर चाहिए हमको, इसलिए शुगर डालेंगे हम, शुगर. Then it goes freshly chopped tomatoes. So it's like if you're taking like 3 people, so the quantity of tomatoes should be like twice, so 6 to 7 tomatoes. I am doing this while I myself look like a tomato. Then in goes sesame seeds, loads of sesame seeds, maybe some salted peanuts. Branding नहीं करनी है, like handful of salted peanuts. Yeah. Then in goes not coriander but coriander stem. Add some water, like a splash of it, and let this all cook in together. ये क्या चल रहा है ऐसा देख होगा तो don't worry, just trust the process. Looks something like this right now, but I'm pretty sure it will look better. सांग तरी ह्याला तुम्ही माझ्या मुंबईच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल. हा आधी आहे आणि ह्याच्या अगोदरच्या क्लिप्स मध्ये जो आहे तो आरावे. हा मोठा आहे, तो छोटा आहे, मी सर्वात मोठी आहे. और टू बी व्हेरी ऑनेस्ट सर्वात लहान आहे. हा जा बघ जा, ह्याला सिरीज बघायची आहे. आणि दिस इज हाऊ द झोल प्रिपरेशन इज लुकिंग लाईक. हे जे काही सगळं आपण पेस्ट बनवलेलं त्याचं आपण आता त्याला थोडंसं पाणी घालून विल ट्राय टू मेक इट. हाऊ इज इट गाईज? होलसम वेज असून आवडलं. पहिले तर मला बघून वाटलं की बटर चिकन देतेस, चांगलं आहे. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. न कोई है न कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. तुम देना साथ मेरा ओ हमनवा. बहुत प्यारा नाही ना. तुमच्या दोघांचा आवाज खूप मॅच करतो एकमेकांना. ड्युएट म्हणा तिच्या. सो असा होता डे 1 मुंबईमध्ये. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नमस्कार, माझं नाव भैरवी आहे आणि मी अलिबागची आहे. आपण असेच व्हिडिओ घेऊन येतो दर ट्यूजडे आणि फ्रायडेला. आणि असेच माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा, लाईक करत राहा, कमेंट करत राहा आणि शेअर करत राहा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.